नमस्कार, श्वेता मेकअप आर्टिस्ट तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एका मेकअप आर्टिस्टकडे काय काय असणे गरजेचे असते. जसे की एका मेकअप आर्टिस्टकडे वॅनिटी बॅग असणं गरजेचे आहे. त्या वॅनिटी बॅग मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट असणं गरजेचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता जाऊन लगेच बघा. तर मी आज तुम्हाला माझ्या वॅनिटी बॅग मध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया. तर ही आहे माझी वॅनिटी बॅग. या वॅनिटी बॅग मध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. चला मग बघूया. हे आहे मॉइश्चरायझर. ही आहे लूज पावडर. हे आहे वाइप्स. हे आहे टू टाइपचे फाउंडेशन. एक लाईट आहे, एक डार्क आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे आहे लाईट वालं. हे आहे डार्क शेड्स. हे आहेत लॅशेस. हा ब्युटी ब्लेंडर आहे आणि हा पिझ्झा प्रूफ आहे. हे दोन्ही फिक्सर आहेत. हे आयब्रो फिल करायचं पॅलेट आहे. हे वेगवेगळे ब्रश आहेत. हे ब्रशेस आहेत. प्रत्येक ब्रशचा वेगवेगळा यूज आहे. मी ह्या प्रत्येक ब्रशचे डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नंतर बघा. हे आहे प्रायमर. हे आहे लायनर. हे आपण काजळ म्हणून पण यूज करू शकतो. हे दोन आय शॅडो पॅलेट आहेत. हे दोन कन्सिलर आहेत लिक्विड बेस मध्ये. एक लाईट शेड आहे, एक डार्क शेड आहे. हे कन्सिलर पॅलेट आहे. हा डबल हेड मस्कारा आहे. हे लायनर आहे लिक्विड बेस मध्ये. हा लॅश ग्लू आहे. हा लिप बाम आणि लिप स्क्रब आहे. हे हायलायटर पॅलेट आहे. हे पावडर ब्लश पॅलेट आहे. हे मिक्सिंग पॅलेट आहे. हे वेगवेगळ्या शेड्सचे लिप लायनर आहे. ह्या वेगवेगळ्या शेड्सच्या लिपस्टिक्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिप ग्लॉस पण आहे. आणि हे छोटे पिझ्झा पफ आहेत. हेअरस्टाईल साठी क्रिम्पिंग मशीन आहे. हे हेअर ड्रायर आहे. ही कर्ल्स मशीन आहे. हे टिश्यूज आहे. हे सगळं एका मेकअप आर्टिस्ट कडे असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनू शकत नाही. तर हे सगळे प्रोडक्ट्स हे माझ्याकडेही आहेत आणि हे तुमच्याकडेही असलं पाहिजे. आणि हे प्रोडक्ट्स एका मेकअप आर्टिस्ट कडे असणे खूप गरजेचेच आहे.
आता आपण पाहिलं की एका मेकअप आर्टिस्टच्या वॅनिटी बॅग मध्ये कोणते प्रोडक्ट असणं गरजेचे आहे, तर ते तुम्हाला डिटेल्स मध्ये मी पूर्ण दाखवले आहे. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मॉइश्चरायझर म्हणजे काय, मॉइश्चरायझर का वापरतात, ड्राय स्किन साठी कोणतं, सेन्सिटिव्ह स्किन साठी कोणतं, ऑइली स्किन साठी कोणतं, हे आपण सगळं पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही जसा आवडीने पाहिला तसाच पुढचाही व्हिडिओ नक्की बघा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.